पहिली सभापती महोदय, नगर परिषदा सार्वत्रिक निवडणूक झालेल्या राजकीय वैमनसिक गटबाजी पहिलीवाली. ओके, ठीक आहे. महोदय डायरेक्ट हो, गोकुळ गीते आणि माझा बरोबरच आहे. सभापती महोदय, पीआयने सुपारी घेऊन हा गुन्हा दाखल केलेला आहे असं म्हटलं तरी वागवं होणार नाही. कारण की ज्या गाडीच्या मुळे गुन्हा दाखल झालाय ती गाडीच त्या दिवशी त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतच आली नाही, डंपर. तसंच जीपीएस ट्रॅकिंगचे रिपोर्ट सुद्धा आहे, त्याच्या याच्यातून आपण रिपोर्टही काढलेले आहेत. ती गाडीच तिथं नसताना त्या गाडीवरूनच, गाडीचा तो मालक नाही, गाडीचा तो ड्रायव्हर नाही आणि फक्त तिथं बघ्याची भूमिका घेणाऱ्या माणसावरतीच गुन्हा दाखल केला, त्याला अरेस्ट केलं आणि एक प्रकारे एवढं मारलं. हा गंभीर गुन्हा त्या शहरामध्ये घडलेला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ती गाडी, माझ्याकडे जीपीएसचे पूर्ण रिपोर्ट सुद्धा आहेत, त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतच ती गाडी त्या दिवशी आली नाही आणि ती गाडी तिथं नव्हती म्हणूनच तिला न तहसीलदारने दंड केला, उपविभागीय अधिकाऱ्याने दंड केला, कोर्टाने सुद्धा न दंड करता ती गाडी सोडायला लावली. एक प्रकारे कोर्टाने आणि सगळ्यांनी न्याय दिलेला असताना फक्त पोलीस खात्याने सूडबुद्धीने ती केस दाखल केली आणि त्या ग्रस्तावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मारटोक केली. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की वेळेच्या अभावाप्रमाणे वरिष्ठ आयजी लेवलच्या अधिकाऱ्याकडनं आपण या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहात का?